हाय मंडळी, नमस्ते. आता इकडे बनवते पडवळची भाजी. बघा, मस्त असे पडवळ स्वच्छ धुवून घेतले होते आणि बारीक चिरले होते आणि त्यामध्ये आता थोडेसे मीठ टाकले आणि छान असे चुरून घेऊया. मीठ टाकून थोडे अर्धा तास 15 मिनटं तसेच ठेवले होते. बघा, आता भाजीसाठी कढई घेतले. कढईमध्ये तेल छान गरम झाले की त्यामध्ये थोडंसं जिरे ॲड करते. जिरे टाकते. आता त्यामध्ये चिमूटभर हिंग, टाकलेला आहे. आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा. बघा, मस्त होते ही भाजी. न आवडणारेही आवडीने खातील अशी ही भाजी पडवळची चण्याची डाळ टाकूनही बनवत आहे. बघा, मस्त होते ही रेसिपी, नक्की ट्राय करून बघा. आता बघा, त्यामध्ये कांदा टाकलेला आहे. कांदा हा मस्त लालसर होऊन देऊया आपण. आता इकडे बघा, मी चण्याची डाळ भिजत टाकली होती. 4-5 तास ठेवली होती चण्याची डाळ भिजत. ती छान आता झाली असेल. आता बघा, त्यामध्ये कांदा लालसर झालं की त्यामध्ये टाकलेले आहे हिरवी मिरची आणि लसणीची पेस्ट टाकली होती जरा. पुन्हा छान अशी मिक्स करून घेऊया. बघा, कांदा मस्त असा लालसर होत आलेला आहे आणि झालेला आहे. आता त्यामध्ये टाकूया आपण आता सगळे मसाले ॲड करणार आहोत. बघा, इथे 1.5 चमचा टाकते लाल तिखट. हा घरी बनवलेला मसाला, साठवणीतला मसाला आपण आपल्याकडे असतो तो मसाला ॲड केलेला आहे. आता त्यामध्ये ही चण्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आता आपण त्या कांद्यामध्ये ॲड करूया. बघा, मस्त असे मिक्स करून घेऊया. आता यामध्ये बघा, हे पडवळ मी त्याच्यामध्ये मीठ टाकले होते ते आता आपण आता बघा, मीठ टाकल्यामुळे पाणी सुटले होते त्याला, म्हणून आता पाणी गाळून आपण त्यामध्ये पिळून असं भाजीमध्ये टाकूया, चण्याच्या डाळीमध्ये टाकूया. आणि पुन्हा छान असे मिक्स करून घेऊया. सगळ्याला मसाला लागला पाहिजे म्हणून परत मिक्स करून घेते. आणि त्यामध्ये आता हळद टाकलेली थोडी. आता ही भाजी मी वाफेवर बनवणार आहे. कुठलीही भाजी बघा, पाणी न टाकता आपण वाफेवर बनवली की ती मस्त होते, छान होते, भाजीलाही चव भारी होते. आता बघा, मस्त थोडा वेळ झाकण ठेवलं होतं आणि झाकण पुन्हा काढून परत ही होत आलेली आहे थोडी भाजी. परत आपण झाकण ठेवणार आहोत. मिक्स करून अधूनमधून आपण भाजी बघणार आणि परत बघा, परत मस्त अशी वाफ आलेली आणि मस्त भाजी झालेली आहे. तरी पण मी थोडा वेळ परत झाकण ठेवते. बघा, थोडा वेळ झाकण ठेवते. झाकण पुन्हा काढून बघा, मस्त अशी चणा डाळ टाकून पडवळची भाजी तयार. बघा, आवडली तर नक्की रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज. आता ह्या भाजीमध्ये मी थोडंसं मीठ ॲड करते, कारण मीठ मी थोडं टाकलं होतं पण ते पूर्ण आपण पाणी पिळल्यामुळे ते मीठ थोडं निघून गेलं होतं, म्हणून थोडंसं मीठ ॲड करते. आणि मस्त अशी भाजी झालेली आहे. आणि वरून टाकणार आहे आता थोडंसं किसलेलं खोबरं वरून टाकते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. मस्त अशी पडवळची भाजी तयार. आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.